उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। आज अमित ठाकरे आणि नांदगावकर करणार मार्गदर्शन। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा। इगतपुरीच्या शिबिरात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सबुरीचा सल्ला। मला कोणताही वक्तव्य करायचं असल्यास अधिकृत पत्रकार परिषद घेईन, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती। जे बोललोच नाही त्याच्या बातम्या केल्याचा राज ठाकरे यांचा आरोप। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती। आज दुपारी अधिकृत घोषणा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिंदेंची मोर्चेबांधणी। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला। फडणवीसांकडून वर्षा निवासनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक सुरू। पक्षातल्या गटबाजीमुळे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज, सूत्रांची माहिती। नाराजीच्या चर्चेनंतर श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंना चर्चेसाठी बोलावलं। उघड नाराजीनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन। दोघांकडूनही महाजनांची विचारपूस। अमित ठाकरेंकडून महाजनांना भेट घेण्याचं आश्वासन। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ। 29 ऑगस्टला कार्यकाळ संपणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव आघाडीवर। बैलगाडा शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। बैलगाडी शर्यतीआधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा या याचिकेत उल्लेख। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल। पीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येणार। घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटांची वाढ। पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर। पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाची चाळण। रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेजवळ खड्ड्यात वाहनं अडकली। वाहन चालकांना मनस्ताप।